आणि मी सादर करत आहे एक पात्री नाट्यछटा. काय करू आता, किती बडक झालाय मेकअप, म्हणून तर मी इतका बडकलोय. माझं नावही पिंट्या बडकमकर आहे. अहो, मला नाटकात रोल दिला होता गरगडायचा. स्टेजवर जायचं आणि मस्त वंडी असायची. एवढी पावडर थापायची काही गरज होती का? लिपस्टिक लावून तरी भांडी असतं का? पण कावळे बायका ऐकेच ना. मी रंगात आलो, फासली लावली तोंडाला आणि आता पश्चाताप होतोय. तिच्या रंगीतला मना ओरडला, अरे भांडी घासायला शेंगातलं सोंग बसवलंय. तोंड दाखवायला जागा निवडली बघा. लेखिका दिग्दर्शिका काव्य बाई, लेखिका निवेदिका संगीतकार सब कुछ काव्य बाई एक साथ नमस्तेच्या पद्धतीने मॅडम म्हणायच्या. पहिला अंक खतम. खरं तर पहिल्या अंकात पूर्ण नाटक खतम झालं होतं. खतम ना शोषम. मॅडम संस्कृत शिकवतात ना, मॅडच रूप असावं मॅडमचं. मुख्याध्यापिका व्हायचंय ना, म्हणून ही सगळी नाटकं. आता आमच्या घरातली नाटकं सांगतो. पाहुणे आले रे आले की माझ्या आईची मान दुखायला लागते. मानलं तिला, मारीचा पट्टा भरते आणि तोंडाचा पट्टा सोडते. पाहुणे पळवण्यात आता पटाई झाली आहे. ताईचं वेगळंच नाटक. नवी साडी हवी असली की रुसते आणि ना साडी करते, अंडी फोडते, कुंड्या फोडते. आमचं बघून पप्पा पण नाटक शिकले. प्राध्यापक आहेत ना, वार्षिक परीक्षेचा पेपरांचा गट्टा रेल्वे गाडीतच ठेवून आले. बिचारे पप्पा. रेल्वे स्टेशनवरच तापाचं नाटक सुरू केलं. तापाच्या मुंगीत हे काय केलं मी, त्याव न ट्याव. रेल्वेकडून पेपरांचा सोडलेला गठ्ठा सामार परत आला. बिचारे पप्पा आता तपासतायत पेपर. आमचे शेजारचे मतकरी का पुढारी आहेत ना, वार्षिक पुढारी आहेत ना, इलेक्शनमध्ये पडायची इतकी सवय झाली आहे की जरा जाऊन झोपायचं असं तरी म्हणतात. जरा जाऊन पडतो, काही वाटत नाही. माझा साधा दात पडला तरी मला दुःख होतं. आमचे डोंबे सर पण नटकी. वर्गात आम्ही त्याच्या चुका काढल्या की म्हणतात कसे, अरे पोरांनो मला काय होत तर माहीत नाही का, सांगेन सवडीनं पुढच्या तासाला. हळूच गाडीमध्ये बघून म्हणतात ना, या त्यांच्या क्लासला पोरांनी कॉपी केली तरी डोळे डॉ करतात. आमचा पक्या दादा पट्टीच्या नटीवरच आहे. पानपट्टीचं दुकान आहे ना, वेगवेगळं रंगवायला लागत नाही. पिंकी वेळेला लग्नाची धमकी दिली, जर लग्न केली नाहीच तर टीव्ही टॉवर गाच शोगटकी. तरी वहिनीला इतकं कशाला घाबरायचं. जरा साईडला जाऊन दौडीला असता तरी पुरलं असतं. सुसाईड म्हणे काय पिंकी वेळेला जरा साईडला जाऊन देऊन दिला असता तरी पुरलं असतं. हॅलो, पिंकी वेळेला मी लग्नाआधी नेहमी म्हणतो, जर खाली आपण नेट लावलेलं असतं तरी पुरलं असतं. नेटाने उभे राहिलं असतो, काही तर टी व्हीवरती नेटवर्क असतंच. तरी अशी किती नाटकं सांगली. भागीच्या तर अंगातच नाटक शिकतं. काय घुमते, काय जमते, काय सासूबाईंना शिव्या देते. अहो, ओव्या रचतात ना तशी ती शिव्या रचते. चालतं नाटक जोरात. माणसं सोडा, परवा मी एक फुलपाखरू धरलं, लगेच त्यांनी लेलाचं नाटक केलं. छू, ऐकून काय सगळेच नाटकी. घरी दारी ते पडदे लावतात ते उगाच. पटलं नाही दस्तार नव्हतं फिर ताली बजाव.